पैलवान आणि चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी पैलवानगी करत असताना एक या कुसगाव पमामध्ये त्यांनी एक छोटंसं पोल्ट्री व्यवसाय चालू केला आणि आज त्या छोटंसं रोपटाचं एक वटवृक्ष निर्माण झालं. हे करत असताना त्यांना या ठिकाणी कुसगावचं ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना मग सागर शेठ असेल त्यांचे सगळे मित्रमंडळ त्यांचे जे सदस्य ज्याच्यामध्ये काम करत असताना सागर शेठ तुम्ही आता किती वर्षाची झाली? 32 वर्षाची झाली. आणि मी नेहमी म्हणत असतो वाढदिवसाचा निमित्ताने की थोरात साहेब मी नेहमी म्हणत असतो की ज्यावेळेस तुम्ही 32 वर्षाची झाली तर इथून पुढचा काळ तर त्यांचा सुखाचाच जाणार, पण या काबाड कष्ट करून जडणघडणीमध्ये सागर शेठ तुम्ही उभे झाले. त्यांच्याबरोबर अतिशय तुम्ही नका फटाके वाजवा, आपण नंतर वाजू. त्यानंतर थोरात साहेबांच्या बरोबर प्लॉटिंग लाईन मध्ये आले, कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांनी पाय रोवलं आणि हाच उद्योग बरोबर ज्यावेळेस माणूस मोठा होत असतो हा व्यवसाय चालू करत असताना आपल्या मित्रमंडळांना सुद्धा या ठिकाणी बरोबर घेऊन कशाची अजिबात कशाची एवढे साहेबमध्ये जे आपल्या कुसगावमध्ये काम करतायत त्यांच्याच माध्यमातून माझ्या मताने या ठिकाणी भरपूर अशी कामं विकास कामं यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली. त्यांचे बंधुराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सगळं मित्रमंडळ या सगळ्यांना सागर शेठ आता तुमच्याकडे यांचा बघण्याचा दृष्टिकोन आता तुम्ही उद्योजक झाले पाहिजे. आणि आमच्या पुढचा जो रस्ता आहे कासार साहेब कुसगावचा इकडे येत असताना तर कित्येक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता आणि सागर शेठच्या माध्यमातून हा रस्ता पण पूर्ण झाला. तुमच्या सर्वांच्या केअर ऑफ टीम तर्फे आमच्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तर नुकतेच ते या ठिकाणी सरपंच होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कुसगाव हे निसर्गरम्य कुसगावमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या आपले जे सरपंच आहे सागर शेठ यांच्या माध्यमातून झाले. सागर शेठ बरोबर यांचे मित्रमंडळ प्रसादभाऊ बुचडे मारुंजे कृष्णभाऊ बुचडेंचे भाऊ आजही आपण उद्योजक आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्या वाढदिवसानिमित्तानं. तसेच मच्छिंद्र शेठ शिंदे उद्योजक युवकांचे मार्गदर्शक आधारस्तंभ विलास शेठ थोरात आपण या ठिकाणी हे सुद्धा उद्योजक आहेत. तसेच कुसगावचे सरपंच सागर शेठ केदारी तसेच लहू शेठ आपण या ठिकाणी उपस्थित झाला. एवढं खरं आहे अतिशय तुम्ही त्या ऍडमिशन घ्या पहिले. अरे लव शेठ गायब होत आहे यार काय. अतिशय पुनवळ्यामध्ये शेठची नायट्रोजन जिम एशियामध्ये 1 नंबरची तेवढे वर का हो. आमचे सागर शेठची जशी जी तब्येत आहे ना सेम बॉडी त्यांच्या माध्यमातून आमचा भाऊ मच्छी भाऊ यांनी जी ताकद लावली ती ताकद तुम्हाला खरं सांगतो. आता प्रसाददादा बुचडे आणि आमचा मच्छी भाऊ यांची लय मोठी ताकद आहे, तर मी ते सांगू शकत नाही. यांचं वर्षस्व कुठं झालं पुढं एकच सांग मला बोलू दे मला बोलू दे. ह्या माणसाने ना ज्या आमच्या सर्वसामान्य माणसाला ताकद दिली प्रसाद दादा असेल मच्छभाऊ असेल ह्यांनी काय केलं, ह्यांनी आमच्या गोरगरिबांच्या पोरांना भांडवल दिलं, पोरांना ताकद दिली. काय तुम्ही ऐकून घ्या, आज ही बोलायची गरज आहे. तुम्ही 2 मिनिटं थांबा मला बोलू द्या. आज प्रसाद दादांनी मच्छभाऊनी ह्या पोरांना भांडवल दिलं आणि हे भांडवल हो
खरं सांगतो तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे. म्हणून ही मावळाची परत उभारतील. काय तुम्ही आज ना उद्या तुम्ही आशीर्वाद द्या फक्त पाठीशी. प्रसाद दादा तुमच्या फादरचा आशीर्वाद आमच्या मावळ तालुक्याला ना वडील पाठीशी दे. लक्षात ठेवा ही खरी घटना आहे. नका मी येऊ नका मला तुमचा